जय हिंद सगळ्यांना. तर आज माझ्यासोबत एक घटना घडली आणि ती तुम्हाला शेअर करायची. जेव्हा मी पहाटे फिरायला जाते ना वॉकिंगसाठी, तेव्हा घडलेली आहे. मी व्हिडिओ तयार करण्यासाठी असा कॅमेरा ऑन करणारच होते. तेवढ्यात मागून एक गाडी आली, टू व्हीलर, आणि त्याच्यात दोन माणसं बसलेले होते आणि ती गाडी पुढे चालली होती. तर त्या मागच्या माणसाने काय केलं माहितीये का, त्याने मला बघून घाणेरडे इशारे केले. मग त्याने घाणेरडे इशारे केले म्हणून मला आला राग, आणि मी जवळच माझ्या एक दगड होता, मी तो दगड फेकून त्याला मारला. गाडी दमनीच होती, पण तो दगड त्याच्या पाठीत लागला. त्या पाठीत लागल्यामुळे तो माणूस अजून चिरडला आणि त्याने गाडी वळवायला सांगितली आणि माझ्याकडे यायला लागली होती. तेवढ्यात मी अजून दुसरा दगड घेतला आणि त्याच्या असं उगारणारच होते, तर त्याने लगेच गाडी वळून पुढे निघून गेला. तर मी त्यावेळेस इतकी घाबरले होते, कारण एकटीच होते आणि एकटी असल्यामुळे कोणालाही भीती वाटते. पण तरीही तेवढ्या ह्याच्यात न घाबरता जर आपण सामना केला ना, तर कुणी काहीच करू शकत नाही. तुम्ही घाबरला असाल तर तुमच्या मनातच ठेवा, ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. कारण जर चेहऱ्यावर दिसलं ना तुम्ही घाबरलाय, तर त्या माणसाने तुमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. पण तरीही तो माणूस गेल्याच्या नंतर मी इतकी घाबरले. मी 5 मिनिटं खाली बसले, श्वास घेतला मोठ्याने, आणि असं वाटलं की बापरे, मी तर खूप मोठ्या संकटातून वाचले. पण तो आमच्या गावातला नव्हता, कुठला तरी होता, मला माहीत नाही. पण जर आमच्या गावातला असता तर असं कोणीहीच केलं नसतं. तो बाहेरच्याच गावचा होता. पण मला आज असं वाटते की एकटीने खरंच फिरणं खूप कठीण आहे. एकटीने खरंच जाऊ नये. जरा अंधारच होता, म्हणजे उजेड नव्हता. पण मला वाटलं की फिरायसाठी गेल्यावर मन प्रसन्न होईल, म्हणून रोज फिरायला जाते. पण आज माझ्यासोबत ही घटना झाल्याच्या नंतर मला जरा भीतीच वाटायला लागली. असं वाटतंय की नकोच एकटीने जायचं. तरीही तुम्ही जर एकटे जात असाल तर काळजीपूर्वक जा, आणि एकतर एकटी जाऊच नका. खरंच टेन्शनच आहे हे सगळं. तरीही न घाबरता सामना करा, एवढंच सांगते. धन्यवाद.